शेंदुर्णी नगरपंचायतीचा फक्त विकास केल्याचाच कांगावा. मंत्री गिरीश महाजन यांनी कोट्यावधी रुपये देऊन सुद्धा विकास मात्र शून्य. माझी वसुंधरा अभियान फक्त कागदोपत्री राबवून शासनाचा मिळवला खोट्या कागदपत्राद्वारे पुरस्कार. शहरात तुडुंब भरलेल्या नाल्या व त्यावर बसलेले डास हे शहरातील नागरिकांना देत आहेत आरोग्याला धोक्याची घंटा. नागरिक तक्रारी करून करून थकले, आता आंदोलनाच्या पवित्रात उतरल्याचा दिला त्यांनी इशारा. शेंदुर्णी येथून ज्ञानपंख 24 न्यूजने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट. जळगाव जिल्ह्यातील काही वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीचा विकासाचा पूर्णपणे खेळखंडोबा झालेला असून कोट्यावधी रुपयाचा चुराडा त्यांनी मात्र करून शासनाच्या डोळ्यात एक प्रकारे धुळफेक केली आहे. या शेंदुर्णी नगरपंचायतीने मागील वर्षी माझी वसुंधरा अभियान राबवलं, मात्र ते अभियान फक्त कागदोपत्रीचं होतं की काय असं एकंदरीत दिसून येत आहे. शासनाने त्यांना माझी वसुंधरा अभियान उत्कृष्टपणे राबवलं म्हणून त्यांना 50 लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा दिलं, परंतु शासनाला हे माहीत सुद्धा नाही की या नगरपंचायतीने फक्त विकास हा कागदावर केलेला दिसून येतो. या शेंदुर्णी नगरपंचायतीचा हा भोंगळ कारभार असून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसून येतं. शहरातील अक्सानगर येथे गटारीचे घाण पाणी साचल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून नगरपंचायत प्रशासनाला वारंवार सांगून देखील नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. सदर रहिवाशांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे. राज्याचे मंत्री तथा जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांनी शेंदुर्णी येथे कोटी रुपयांचा निधी देऊन जर का शेंदुर्णी शहरात विकास न होता जागोजागी गटारीत तुडुंब भरलेले दिसून येतात, कुठेही साफसफाई केलेली दिसून येत नाही, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं असून याला सर्वच जबाबदार शेंदुर्णी नगरपंचायत असल्याचं बोललं जात आहे. नगरपंचायतीने नेमका विकास केला कुठे हा प्रश्न आज सर्वसामान्यांना भेडसावत असून याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी व संबंधित नगरपंचायत प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी अशी सुद्धा मागणी नागरिकांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.